सगळ्याच आयांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांना रोज काहीतरी नवीन करावं आणि त्यांनी ते आवडीनं खावं, असं प्रत्येक आईचा प्रयत्न असतो. पण काही मुलं देईल ते आवडीनं खातात आणि काही मुलांसाठी कितीही काहीही बनवा, पण त्यांना ते आवडत नाही आणि ते काही ते खातच नाही. काही मुलांची तब्येत चांगली असते आणि काही मुलांची बारीक असते, पण रोज आई त्यांच्याकडे बघून तिला मात्र हेच वाटतं की माझ्या मुलाची पण तब्येत चांगलीच असावी, असं सगळ्यांचं आईला वाटतंय. पण कधी कधी काय होतंय ना, मुलं काही काही असतात ते देईल ते खातात, पण काही मुलांचे खूप जास्त चोचले असतात. तशीच माझी दिवा आहे. शिवम माझ्या लहानपणी काही पण खायचा. त्याला काही नाही बनवलं तरी सुद्धा तो बनवायला लावायचा आणि तो खायचा. पण दिवचं तसं नाही. तिला काही पण बनवलं, किती पण छान बनवलं, तर ती तितक्या काही आवडीनं खात नाही. म्हणून इथं तिला रोज काहीतरी नवीन ट्राय करत असते. पण तरी सुद्धा तिचे खूप जास्त नाटके असते. आता इथं सकाळची जी भाजी आणली होती काल, ती सगळी निसून घेतली. आजकाल भाज्यामध्ये भाजी जास्त आणि गर्दाच जास्त निघतो. तर भाजी वगैरे साफ करून घेतली. ती नेमकीच उठलीत होती तर रडायला लागली होती. चला म्हणलं तिला इथं खायला काहीतरी बनवून घेऊया. सगळ्यात अगोदर तिथे वाटीच्या बरोबर इथं थोडासा रवा इथं भाजून घेतला होता चांगला असा, आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायला घेतली. कढाईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि चांगली अशी फोडणी देण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे ऍड केले. आता प्रत्येक मुलांची तब्येत चांगली नसते, पण येणारे जाणाऱ्यांना वाटतं की आपण त्यांची काळजीच घेत नाही, म्हणून ते आपल्याला सतत टोकत असतात. पण आपला काही तसा प्रयत्न नसतो. असं नाही, प्रत्येक आई आपल्या मुलावर सेमच प्रेम करत असते. पण तब्येतीचं बघाल तर प्रत्येक मुलांची तब्येत सारखी नसतेच. आता त्याला आपण काही करू शकत नाही. तर इथं खायला दिवल्या बनवण्यासाठी जिरे, मोहरी टाकली. त्याच्यानंतर एकदम थोडासा कढीपत्ता टाकला, थोडासा टमाटर, मटर टाकून इथं तुम्ही बघू शकता रवा असा भाजून घेतला होता. आणि त्याच्यानंतर आपली जी गोबी असते ती देखील त्याच्यामध्ये किसून टाकली. उपमा साधा तर छानच लागतो, पण असं पण मुलांना आजकाल भाज्या खाऊ घालणं म्हणजे थोडं मुश्किलच झालं आहे. सगळं बारीक बारीक करून याच्यामध्ये मी टाकलं होतं टमाटर, गोबी, आणि चांगलं भाजल्यानंतर थोडंसं पाणी गरम केलं नॉर्मल असं, ते देखील याच्यामध्ये ऍड करून घेतलं. आता काही मुलांना सवय असते सगळं बाजूला करून खायची. शिवमला पहिली थोडीशी सवय लागली होती, पण त्याच्यानंतर तो काही खात नाही बारीक बाजूला करून. तर मी सगळं इथं थोडंसं बारीकच करून ऍड केलं होतं, जेणेकरून बाजूला काढता येणार नाही असं. कढीपत्ता तसं बाजूला करूनच खातात. आता गरम पाणी थोडंसं जास्त ऍड करायचं. एकदम घट्ट असा उपमा आपल्याला नाही बनवायचा, म्हणजे मुलांना कसं थोडं सॉफ्ट असलं की गिळायला जरा सोपं जातं, नाही तर काही नाही देऊ तर तोंडातच धरून बसते. म्हणून मग इथं थोडंसं पातळ असं बनवलं होतं आणि छान असं इथं उपमा माझा तयार झाला होता. आता देऊला खाऊ घालायचं म्हणजे माझ्यासाठी कसरतच आहे. माती, खडे, दगडे ती सगळं खाईल, पण खाऊ घालायचं म्हणलं की ती आज करत नाही. आणि इकून तिकून तिच्या तोंडात घातलं तर ती ते लवकर गिळूनच घेत नाही. हा माझा खूप मोठा प्रश्न आहे. तर मुलांची तब्येत म्हणजे आईच्या काळजी घेण्यावर नाही तर त्यांच्या खाण्यावर अवलंबून असते. तर मस्त असा इथं